देशभरामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत, तिसरा टप्पा आज 7 तारखेला संपन्न होतोय। प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी देशातले सर्व नागरिक सरसावलेले आहेत। आम्ही सुद्धा महाडिक परिवार आज मतदान केंद्रावर आलेलो आहोत। सर्व माझे परिवारातली माझी पत्नी, मुलं, आई, बहिणी सगळे आम्ही आलेलो आहोत। परंतु गेले महिना दीड महिना मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी प्रचंड मेहनत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद या सगळ्या मतदारसंघामध्ये आम्हाला मिळालेला आहे। दोन्ही उमेदवार आमचे प्रचंड मताधिक्याने निवडून दिले याचा मला विश्वास आहे। मी भाजपचा एक प्रमुख कार्यकर्ता या जिल्ह्यातला असल्यामुळं मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गेले 1.5 वर्ष खूप कष्ट करत आहेत आणि त्या कष्टाचं चीज आज होणार आहे। उमेदवार संजय मंडलिक जरी असतील तर आमच्यासाठी भाजपसाठी मोदीजी हेच उमेदवार आहेत आणि मोदीजींना पंतप्रधान करणं याच्यासारखा मोठा उत्सव, महाउत्सव आमच्यासाठी कोणताही नाही आहे। मी त्यांचा प्रचार प्रमुख म्हणून या निवडणुकीमध्ये भरपूर मेहनत केलेली आहे आणि मला लोकांच्या सगळ्या आम्ही गावागावात गेल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद आम्हाला सगळीकडून मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे की जो विकासाचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे, भारताला जगामध्ये तिसऱ्या अर्थशक्तीमध्ये आणण्याचं जे विजन त्यांनी देशातल्या नागरिकांना दिलेलं आहे, त्याच्यामुळं संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि प्रचंड मताधिक्यानं 400चा आकडा आम्ही पार करू असा मला विश्वास आहे। हे पहा, काँग्रेस आणि विरोधक किंवा महाविकास आघाडी सर्व नेते आहेत, यांच्याकडं विकासाबद्दल बोलण्यासाठी काही नाही आहे आणि त्यामुळं त्यांनी प्रचार न करता फक्त अपप्रचार करणं, खालच्या पातळीवर टीका करणं, उमेदवाराच्या बाबतीत चारित्र्यहनन करणं, महाडिक परिवाराबद्दल खालच्या पातळीवर टीका टिप्पणी करणं एवढंच त्यांनी केलेलं आहे। लोकांना या सगळ्याशी काही घेणं देणं नाही आहे। नागरिकांना, मतदारांना विकास पाहिजे असतो, स्वतः आपल्या शहराचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा विकास होणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते काँग्रेसकडून अपेक्षित नाही आहे। त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे, टीका टिप्पणी करणं। परंतु मोदीजींनी विकासाच्या ज्या कल्पना लोकांच्या समोर मांडलेल्या आहेत त्याला लोक दाद देत आहेत आणि त्याला प्रतिसाद मिळतो। मी या तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 मे रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी महाराष्ट्रातील सर्वच जनतेनं आव्हान करतो की आपण लवकर मतदानाला बाहेर पडा। मतदानाचा टक्का कमी होण्याचं प्रमाण याच्यामुळं आहे की फक्त ऊन यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि रांगा मोठ्या प्रमाणात लागत आहेत। लोक मोदीजींना मतदान करण्यासाठी रांगा लावत आहेत आणि उन्हामुळं जास्त वेळ न थांबता लोक मग परतू शकतात, म्हणून आव्हान आम्ही केलेलं आहे। आम्ही गेले 10 दिवस विशेष प्रयत्न केलेले आहेत। गृहमंत्री अमित शाह साहेब ज्यावेळी कोल्हापूरमध्ये आले होते त्यांनीसुद्धा या सूचना दिल्या होत्या की लवकर मतदान 10च्या आत व्हावं आणि त्यासाठी विशेष प्रयत्न आम्ही केलेले आहेत, बूथ स्तरावर केलेले आहेत। पन्ना प्रमुख आमचे आहेत, त्यांनासुद्धा घरोघरी जाऊन काल रात्रीपर्यंत आम्ही लोकांना आव्हान केलेलं आहे की लवकर 7 वाजता मतदानाला बाहेर पडा आणि 10च्या आत 50%हून अधिक मतदान झालं पाहिजे। यासाठी जे विशेष प्रयत्न केलेले आहेत त्यामध्ये यश येताना आम्हाला पाहायला मिळतं।